या अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही जाऊन फॅक्ट चेक केल्या. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत मुंबईचे मतदार. त्यांचं शिवसेनेबद्दलचं काय मत आहे? गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेनं त्यांना दिलेली वचनं पूर्ण केली आहेत का? त्यांच्याकडूनच ऐका. इनफॅक्ट भाजपने तर 2017ला म्हटलं होतं की आम्ही पहारेकरीच्या भूमिकेत राहू शिवसेनेबद्दल. पण तसं काही दिसलं का? असं वाटलं का? मी असं त्याच्याबद्दल कुठच्याही पक्षाबद्दल बोलणार नाही. कारण मी स्वतः हाडाचा शिवसैनिक आहे, पण कोणाचा? बाळासाहेबांचा. मी त्यांचा शिवसैनिक आहे, बाकी कोणाचा नाही. मी त्याच्यातला शिवसैनिक. त्यामुळे मी पक्षाबद्दल कोणाच्याबद्दल बोलणार नाही. भाजपन काय धुतल्या तांदळासारखं आहे का? नाही, ते पण करत असतील. फक्त एवढंच आहे की दिसत नसेल. मराठी आता मुंबई तोडणार. ज्या वेळेला MLAचं इलेक्शन झालं त्यावेळेला हा मुद्दा कुठे होता? BMCमध्ये इलेक्शन आहे म्हणून मुंबई तोडली जाणार. आणि मुंबई तोडणं म्हणजे काय खायचं काम आहे का? मग आम्ही काय नुसते आपल्या हातावर हात धरून बसणार? एक ना दूसरा इम्पॉर्टंट टॉपिक जो फिलहाल डिस्कशन मध्ये आहे तो असा आहे की मराठी माणूस आणि हिंदी, मराठी वर्सेस हिंदी आपल्याला फाईट बघायला मिळते सगळीकडे. सो याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली दोन्ही भाषा इम्पॉर्टंट आहे. कारण की दुसरीकडे कोणाला मराठी नसेल तर हिंदी तर कम्फर्टेबल आहे लोकांना बोलण्यासाठी. पण बिकॉज हल्लीच्या जनरेशनला मोस्टली इंग्लिश प्रॉमिनंट आहे, तर त्यांना आता जे मराठी नाही आहेत त्यांना मराठी नाही जमत. त्यांना कन्व्हर्सेशनसाठी हिंदी कम्फर्टेबल आहे. तर मग ज्यांना जी भाषा असं आहे ती वाटते. ओके, तुला काय वाटतं? या सेम एग्जैक्टली. आपको जो लगता है, जो बोल सकते हो आप वो बोलिए. ये अंकल का अलग ओपिनियन, आपण काकांना पण विचारूया. तुमचं काय ओपिनियन? नाही, महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे. मग ज्यांना येत नाही मराठी प्रयत्न करा. तुम्हाला जर कधी कोण आला, तुमचा कोणाशी संबंध आला, कोणाशी बोलताना, तुम्ही त्यांना सांगा की बाबा मी प्रयत्न करतोय, शिकतोय. मी शिकणार नाही, मी बोलणार नाही, ही गुरमी नाही पाहिजे महाराष्ट्रात. अजिबात नाही. उगाच कोण कोणाला मारत नाही. तुमची चुकीची स्टेटमेंट येतं म्हणून तुम्हाला कोणतरी मारतं. तुम्ही सांगा ना, ठीक आहे मी प्रयत्न करतो. विषय संपला. ठाकरेंनी आता मराठीचा मुद्दा लावून धरला. राज ठाकरेंबद्दल बोलाल ना, साहेबांबद्दल बोलाल ना, तर त्यांनी जे काय सांगितलंय तुम्हाला कोणता काही कळलंच नाही. फक्त तुम्ही वादाचे मुद्दे केले त्याचे. आज बाहेरून येणाऱ्यांना जर त्यांच्या राज्यात जर नोकऱ्या मिळत नाही तर ह्याच्यामध्ये चुकी कोणाची? आपली का त्यांच्या राज्याच्या नेत्यांची? आपण त्यांनी विचार करायला पाहिजे ना. बाहेरून येणाऱ्यांना पण त्यांनी एक काहीतरी परमिट ठेवलं पाहिजे की बाबा तुम्ही जर येताय तर ह्या एवढ्या दिवसांपुरतं तुम्ही ह्या राज्यामध्ये राहू शकता. आज तिकडचे येणारे कितीतरी लोक आहेत की त्यांचा मोठा टक्का इकडे येणारे. आज आपली लोक इकडे अतिक्रमण होत असं तुमचं? अतिक्रमण हे अतिच्या पण अति गेलेलं आहे. प्रॉमिस केलेले मुद्दे त्यांनी कुठे थोड्या प्रमाणात तरी पूर्ण केलेत का त्यांच्या जाहीरनाम्यातले, असं वाटतं का तुम्हाला? मुंबईचं पण सगळीकडे मला जागोजागी कामं चालू दिसतातच आहे. भाजपची, ह्यांची, शिवसेनेची चालूच आहेत. तर फुटपाथचं तर काही नाहीच याचं. मेन म्हणजे फुटपाथ आणि खड्डे मुक्त रस्ते पाहिजे. हा LJ रोड आहे ना, तिथे सगळ्या रस्त्यांवर पॅचेस आहेत. असे पॅच वरतून पॅच लावल्यासारखे, गाडीवरून बाईकवरून जाताना टणाटण उडाल्यासारखं होतं. मेन रोड असून चांगला नाहीये. आतले रस्ते दुरुस्त करतात पण मेन रोडवरती किती खड्डे आहेत. खड्डेमुक्त मुंबई आम्हाला हवी आहे, ती कधी मिळणार? हा मला वाटतं अख्ख्या मुंबईच्या लोकांचा इश्यू आहे. आणि सिनियर सिटीजन तर जास्तच आहे मी तर म्हणेन. म्हणजे कारण नाहीच आहे, फुटपाथ चालणार की नाहीच आहे. म्हणजे आपण सगळं हा एरियामध्ये तर इथे शिवाजी पार्कचा केवढा प्रॉब्लेम आहे. धूळ येते लोकांच्या घरामध्ये, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालाय. कबूतरखाना बंद केलाय पण आता तुम्ही बघा इकडे किती कबूतर आहेत. कोण तिथे येऊन खायला घालतं मला माहिती नाही. उपयोग काय झालाय गव्हर्नमेंटनी? तुम्ही बघितलं तर कोणीतरी पोतीच्या पोती आणून टाकताना एक दोनदा आम्ही बघितले. आता तुम्ही इथेच बघा केवढी कबूतरं जमा झाली, त्यांना खायला आणून घालतं. तीच कबूतरं आजूबाजूच्या घरांमध्ये जातात. म्हणजे हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह नाही झालाय. मुलांना ग्राउंड मिळत नाही. मुलं त्याचा तक्रार करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे तर धुळीचा प्रॉब्लेम आहेच. ती माती आता किती वर्ष झाली तरी नाही, पण तरीसुद्धा तो सुटत नाही आहे. म्हणजे आता ते मनसे वगैरे सगळे कार्यक्रम घेतात पण सुटत नाही. त्याच्यापुढे हे फिरायला जाताना यांच्या बॉलचा त्रास होतोच आम्हाला. सायकली येतात मधनं किती हे केलं तरी. आणि मुख्य म्हणजे इथे फुटपाथवर पण पार्किंग होतं. आणि वर्षातनं जवळजवळ 3 महिने ग्राउंड बंद राहतं. तर हे शिवाजी पार्क खेळासाठी आहे का फंक्शनसाठी आहे हे एकदा ठरवा. आता मेळावेही होतील की आता यांचे लगेच निवडणूक? आलंय काल पेपरला 11, 12, 13 डिसेंबर आहे. आणि त्यावेळेस जेव्हा अस्वच्छ होतं ना तेव्हा कुणीही स्वच्छ करत नाही.
सभेच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक सभेला त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की मैदान सगळं स्वच्छ करावं म्हणून. आणि होर्डिंग्स इम्पॉर्टंट मुद्दा आहे, म्हणजे आय डोंट थिंक कोणी याच्यावर बोलतं. म्हणजे त्याला नाही, त्यांच्याकडनं तुम्ही टॅक्स घ्या ना, आम्ही टॅक्स भरतो, त्यांच्याकडनं घ्या ना पैसे मैदान स्वच्छ करायला. आता भाडं देत असतात. लागोपाठ सभा आहेत, मनसेची आहे, शिवसेनेची आहे, 11-12 कालच पेपरला आला आहे. आणि आम्हाला सगळ्या शिवाजी पार्कच्या लोकांना त्यांच्या लाऊडस्पीकरचा त्रास होतो. पण हे तुम्ही त्यांना कधी सांगायचा प्रयत्न केलात का? ऐकत नाहीत ते. आता परवा ते आंबेडकरांचं झालं ना संविधान सभा, प्रचंड आवाज, आम्ही घरात फोन घेऊ शकत नव्हतो. एवढं 25 वर्ष झाले शिवसेना इथे आहे, म्हणजे आता मी मुंबईची नाही आहे त्याच्यामुळे मला एव्हरीडेच्या या गोष्टी माहिती नाहीत. पण जेव्हा आम्ही असं थर्ड पर्सन बघतो असं वाटतं की शिवसेना इतके वर्ष झाले हे करते, तरीही मुंबईतले लोक नाराज काय आहेत मग त्यांच्यावरती? शिवसेना असं नाही, सगळं येतात ना ते त्याच जातीचे आहेत. एक तर शिवसेना सोडून आलेलेच नाही आहेत दुसरं कोणी. पण शिवसेनेने फक्त रस्ते बिस्ते काहीही बघितलं नाही, फक्त आपलाच विकास बघितला. पण मग आता इव्हन मराठीचा मुद्दा सुद्धा, तुम्ही जर मराठी शाळा बंद केल्या तर तुमचं मराठी राहील का? पण आता मराठीचा मुद्दा काढला, ह्या सगळ्या बिल्डिंगी होत होत्या, चाळी पडत होत्या, तेव्हा मग मराठी लोकांना अडवण्यासाठी कोणी प्रयत्न केले? नाहीच केले. मग ते सगळे मराठी आउट ऑफ गेले ना, तेव्हा नाही प्रयत्न केले. मग आता सगळीकडे मराठीचे बोर्ड लावून काय फायदा आहे? आता इथे पण लागले होते ना की मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, शेवटची लढाई आहे. महत्त्वाची लढाई निर्माण केली कुणी, हा एक प्रश्न नाही आहे का? कारण काय झालं आहे, सगळे बदलापूर, कर्जत, ठाणे इकडे गेलेले आहेत सगळे. कारण काय झालं आहे की मराठी माणसाच्याकडे कोटी कोटी रुपये द्यायला नाहीच आहेत. तुम्ही आता इथेच ही घरं बांधली आहेत, त्याचा साधा विचार नाही केला की ही माणसं कोणती घरं घेणार आहेत? फक्त गुजराती, सिंधी याच लोकांना परवडणार आहेत. म्हणजे जो तुम्ही घराचा प्रश्न म्हणून हे जे केलं आहे ते होणारचे प्रश्न किती आहेत? जी महाराष्ट्रातली जनता आहे ती तर करोडो रुपये नाहीत त्यांच्याकडे की करोडोची घरं घेण्यासाठी. मग तो बाहेरचाच मानून भरला जाणार ना त्याच्यात. पण म्हणून त्यांचं म्हणणं आहे ना की आता तुम्ही आम्हाला मतदान द्या, कारण ही शेवटची लढाई आहे, तर मग आता आम्ही तुमच्यासाठी काम करू. ते नेहमीच बोलाचा भात आणि बोलाची खडी, काही होत नाही. आता मराठी राहिलेत कुठे मतदान करायला? सॅवेज प्रे. उलट आता सगळे पक्ष असे वेगवेगळे झाल्यामुळे उलट मराठी मतं विभागली जातात आणि नको ती लोक निवडून येतात, असं पण झालंय. आता लोकांना राहायला लोक येतात ती सुद्धा स्वतः सांगतात की नाही इथे मराठीच माणूस पाहिजे. आणि तुम्ही समजा आता माझ्या घराबद्दल मला जी आस्था आहे ती दुसऱ्याला नसणारच आहे. तुम्ही बाहेरचा माणूस जर इथे आणून बसवला तर त्याला काय आस्था असणार? तो फक्त पैशापुरता तो म्हणणार मी कामं करणार, पण शेवटी तो कामं करेल की नाही याची शंकाच आहे. शेतकऱ्यांबद्दल आम्ही काही गॅरंटी नाही देऊ शकत. एका रात्रीमध्ये ते जर काँग्रेस बरोबर जात असतील तर आता काय करू शकतील हे कोणीच गेस नाही करू शकत ना. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी असं काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची स्थापन केली, त्याच्यामुळे त्यांनी मराठी माणसाचा ट्रस्ट त्यांनी गमावला असं वाटतं. हो झालंच आहे, झालं. मुख्य म्हणजे मराठी माणसाला कोणीच तर आता नाही, कुणीच मराठी फक्त निवडणुकीपुरते ते येतात, मराठी करतात. बाकी कुणीही मराठी माणसासाठी काहीही करत नाही किंवा मराठी माणसाला गाईड पण करत नाहीत की तुम्ही ह्या मार्गाने जा. फक्त वडापावच्या गाड्या टाकून देतात मुलांना. खरं सांग म्हणायचं नाही, पण एवढा तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे आहे, पण त्यांनी कधीही त्यांना क्रिएटिव्हिटी दिलेली नाही आहे. काही ते लक्ष घालून काम केलं तर सगळं होईल, करतच नाहीत तर काय करणार? तो उगाच रस्ता, चांगला रस्ता पण खणलेला असतो, त्याच्यामुळे कळत नाही. कधी वायरिंग टाकलेली असते, कधी काय दुसरंच केलेलं असतं. म्हणजे अशा ज्या गोष्टी नगरसेवकांनी ज्या करायच्या त्या गोष्टी केल्या पाहिजे. सो अर्थात जसं त्या म्हणाल्या की वॉटर गटर मीटर जरी महत्त्वाचं असलं तरी किती पक्ष त्याच्यासाठी काम करतील किंवा कितीही जाहीरनामे आले तर त्याच्यातले किती मुद्दे ॲक्च्युअलमध्ये होतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ही निवडणूक इंटरेस्टिंग आहे अनेक गोष्टींसाठी. ठाकरे दोन्ही खूप वर्षांनी एकत्र येत आहेत, पण वॉटर गटर मीटर याच्यावरती कोण काम करतं हे बघणं जास्त महत्त्वाचं असणार आहे. हा फॅक्ट चेक करताना आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 2022 पासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे मुंबईवर प्रशासक होता. त्यामुळे 2022 नंतर ज्या गोष्टी शिवसेनेनं केल्या पण त्या मेंटेन झाल्या नाही आहेत किंवा ज्या गोष्टी करण्यात आलेल्या नाही आहेत याचा खापर कुणावर फोडायचं याचाही मतदारांनी विचार करायला हवा. या फॅक्ट चेकमध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतो, पण असेच व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू. बघत रहा मुंबई तक.